म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आवाहन करतोय, विनंती करतोय हात जोडून, गरिबांच्या नावाने उद्धव ठाकरे आणि इक्बाल चहलनी जे लूटमार केली, 35,000 घरांचा कॉन्ट्रॅक्ट, 20,000 कोटीचा घोटाळा, पैसे केमॅन आयलँड, पैसे कंपनीचा उल्लेख पनामा पेपर्स मध्ये, पनामा डायरी मध्ये. संजय राऊत कागद घेऊन ओरडतात ना, पनामा डायरी, पनामा डायरी. मग ओ राऊत, त्या पनामा डायरीच्या पेपर मध्ये तुमच्या उद्धव ठाकरेंनी ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं त्या कंपनीचं पण नाव आहे. बँक ऑफ न्यूयॉर्क, तिथून पैसा केमॅन आयलँडच्या कंपनीत, तिथून पैसा सिंगापूर, सिंगापूरहून पैसा पुण्याच्या कंपनीत, आणि तिथून पैसा मुंबईचा पीएपी कॉन्ट्रॅक्ट मध्ये. 20,000 कोटी प्रॉफिट होणार. मग परत प्रॉफिट पण असंच जाणार ना. मुंबई महापालिका, चोरडिया बिल्डर, पुण्याची कंपनी, तिथून सिंगापूर, तिथून टॅक्स हेवन केमॅन आयलँड. मुंबईकरांना लुटून गरिबांच्या नावाने घर बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही कोविडच्या काळात, 100% लॉकडाऊनच्या काळात, जुलै 2020 मध्ये याची प्रक्रिया सुरू केली. म्हणजे कोविडच्या नावाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी फक्त लुटण्याचं काम केलंय, त्यांनी त्यांच्या सहकार्याने. याची चौकशी, फेमा व्हायोलेशन झालेले आहेत, फेरा व्हायोलेशन झालेले आहेत, आणि या संदर्भात मी पुढच्या आठवड्यात दिल्ली जाणार आहे, अधिकृत तक्रार दाखल करणार आहेत. फेमा, फेरा व्हायोलेशन, केमॅन आयलँड, टॅक्स हेवन, सिंगापूर, पुणे, चोरडिया, मुंबई महापालिकेतील कॉन्ट्रॅक्ट, इक्बाल चहल आणि ठाकरे परिवाराच्या नेत्यांचा रोल काय, याची चौकशी व्हायलाच हवी. मला प्रश्न आमच्या काँग्रेसच्या नेत्यांना विचारायचं आहे. रोज उठून काँग्रेसचे नेते ज्याचा उल्लेख करतात, त्या सुनील केदारवर अजूनपर्यंत काँग्रेसने कारवाई का नाही केली? नागपूर सहकारी बँकेद्वारा करोडो रुपयाची लूटमार केली, 5 वर्षाची सजा झाली. या सुनील केदारची हकालपट्टी अजूनपर्यंत काँग्रेस नेत्यांनी केली का नाही? 20 वर्ष, 2002 मध्ये किरीट सोमय्यांनी तक्रार केली होती, 2002 मध्ये. फक्त एवढंच नव्हे, माझा हे जे पीएचडी थिसिस आहे ना, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे किरीट सोमय्याच्या ज्ञानाबद्दल, पीएचडी डिग्री बद्दल, उद्धव ठाकरेची सेना ते सोशल मीडियावर प्रश्न विचारतात ना, ही आहे किरीट सोमय्याची पीएचडी. आणि त्या पीएचडी मध्ये तुमच्या काळा कामाची यादी पण आलेली आहे चुकून. होम ट्रेड घोटाळा हे माझा पीएचडी थिसिस मध्ये मी लिहिलं होतं की नागपूर कोऑपरेटिव्ह बँक आणि यांनी जो कोऑपरेटिव्ह बँकेचा जो होम ट्रेड घोटाळा आहे, याचा पूर्ण डिटेल 2001-2002 चा घोटाळा, सुनील केदारची आमदार म्हणून तो हकालपट्टी व्हायला हवी. पण त्याचबरोबर काँग्रेस नेते त्याच्यावर केव्हा कारवाई करणार हा प्रश्न आहे.